मागी गणेशोत्सवानिमित्ताने कल्याणमध्ये आमदार विश्वनाथ भोईर यांच्या माध्यमातून श्रीराम मंदिराची भव्य प्रतिकृती उभारण्यात आली आहे। यावेळी आमदार भोईर यांना तुम्ही अयोध्यात जाणार आहात का असे विचारले असता त्यांच्याकडून सांगण्यात आले की देवाचे असे संकेत मिळाले की तू इथेच थांब आणि इथेच राम मंदिर बनव। त्या हिशोबाने प्रभू श्रीरामाचे भव्य मंदिर बनवले आहे। याचबरोबर आम्ही सर्वजण एकत्रपणे अयोध्येत जाऊन प्रभू श्रीरामाचे दर्शन देखील घेणार आहे। कसं आहे, जवळजवळ आता हे 30वे वर्ष आहे या मागी गणेशोत्सवाचं आणि दरवर्षी भव्य प्रमाणात हा मागी गणेशोत्सव साजरा केला जातो। गेल्या वर्षी सुद्धा केदारनाथची भव्य अशी प्रतिकृती एवढ्याच मोठ्या प्रमाणात होती आणि यावर्षी सगळीकडे राम राज्य, राम मंदिर, रामलल्लाची स्थापना याचं शिवर आहे आणि मग त्या अनुषंगाने सर्व लोकांचं असं मागणं होतं की बाबा राम मंदिर बघण्यासाठी आम्ही तर तिकडे जाऊ शकत नाही, फक्त फोटोज बघतो, पण आपल्या इथे जर राम मंदिर करता आलं तर ते करावं। पण तो एवढ्या मोठ्या प्रमाणात होईल ती गॅरंटी नव्हती। एक छोटं राम मंदिर बनवायची तयारी होती, परंतु गणपती बाप्पाच्या कृपेने आज तुम्ही इथे बघत असाल तर भव्य दिव्य असं राम मंदिर इथे साकारलेलं आहे। आज गणेशाचं आगमन झालेलं आहे आणि स्थापना सुद्धा झालेली आहे त्याची आणि येत्या 19 तारखेपर्यंत हा उत्सव इथे चालू राहणार आणि हे राम मंदिर बघण्यासाठी लोकांची गर्दी चालूच राहणार आहे। किती उंचीचे राम मंदिर बांधले असतात? हे 40 बाय 90 आणि 70 फूट उंच, म्हणजे 40 बाय 40 फूट रुंद, 90 फूट लांब आणि 70 फूट उंच राम मंदिर आहे आणि जवळजवळ 25 दिवस झाले 30 ते 35 कारागीर हे काम करत होते दिवस रात्र आणि ते अजून तुम्ही बघताय की अजून सुद्धा पूर्ण झालेलं नाही, अजून सुद्धा काही काम मंदिराचं बाकी आहे आणि ते चालू आहे। आज रात्रीपर्यंत मंदिराचं पूर्ण काम होईल आणि लोकांची गर्दी तर चालू आहे, लोक तर येतच राहणार आहेत, परंतु जे पूर्ण राम मंदिर लोकांना दाखवायचं ते दाखवण्याचा आमचा प्रयत्न राहील। एकंदरीत अयोध्येला काही भक्त जे आहेत ते गेले नाही, मोठ्या प्रमाणात उत्साह आणि गर्दी पहिल्या दिवशीपासून सुरू होते, काय बोलू? खरं तर हे कल्याण शहराच्या एका टोकाला हा उत्सव होतो, त्यामुळे एवढी गर्दी नसते। आता जी गर्दी एवढी जी झालेली आहे ती राम मंदिराची प्रसिद्धी जी झालेली आहे की बाबा इथे भव्य प्रमाणात राम मंदिर बांधलं गेलेलं आहे किंवा बनवलं गेलेलं आहे, त्यामुळे ही सर्व गर्दी इथे आपल्याला दिसते आणि ह्याच्यामध्ये आपल्या प्रसारमाध्यमांचा आपला सुद्धा फार मोठा हात आहे प्रसिद्धीच्या मागे आणि इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून काही लोकांनी इथे जाता येता बघितलं, त्यांनी माहोत अशी पब्लिसिटी भरपूर झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणात गर्दी सुद्धा झालेली आहे। आपल्यालाही असे संकेत असावे का इथे राम मंदिर तयार होणार आहे, त्यामुळे अयोध्येला काय जाण्याची गरज वाटली नाही। देवाचे असे संकेत मिळतात की बाबा तू पण इथे थांब आणि मंदिर इथेच बनव, त्या हिशोबाने मंदिर बनवलेलं आहे। आपण विश्वास आहे का म्हणजे एकत्र सगळे एकत्र जाऊ ना, सर्व एकत्र जाऊ, काय ना जाणार, असं काय विशेष नाही। ठीक आहे, काही छोट्या मोठ्या घटना सोडल्या तर आम्ही सर्व एकत्र येत आणि एकत्रच आम्ही अयोध्येला कधी ना कधी जाणार। ब्युरो रिपोर्ट, कल्याण, आपले वृत्तप्रहार। तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा। प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा।